नमस्कार. मी विनोद दिलीप कदम, संस्थापक आणि फाउंडर लग्न.com. तर आज आपल्यासोबत अजिंक्य सर आणि मेघना मॅम आहेत. यांचं लग्न काही दिवसापूर्वी आपल्या वेबसाईट तर्फे झालेलं आहे. काही काही कारणास्तव मला त्यांच्या लग्नाला जायला नाही भेटलं. ऍक्च्युली मेघना मॅमचे वडील त्यांनी आपल्या संस्थेसाठी व्हिडिओ पण दिला त्यांच्या वडिलांनी आणि आईंनी. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की त्यांना आपल्या संस्थेतर्फे कशा प्रकारे मदत भेटली आणि त्यांना कशा प्रकारे चांगलं स्थळ भेटलं आणि त्यांचं लग्न आपल्या संस्थेतर्फे झालेलं आहे. तर आज ते दोघं जसं आपलं आहे की ज्यांचं लग्न आपल्या संस्थेतर्फे होतं आणि जे कपल तयार असतं की आम्ही संस्थेकडून आम्हाला सर्व्हिस कशी भेटली किंवा कशा प्रकारे आम्हाला स्थळ भेटायला संस्थेने मदत केली हे सांगा जे लोक त्या सण आपण ज्यांचं लग्न झाल्यावर आपण त्यांना मंगळसूत्र गिफ्ट करतो. तर आज आपल्या सोबत अजिंक्य सर आणि मेघना मॅम आहेत, तर आपण त्यांच्यासोबत दोन गोष्टी बोलूया. तर मेघना मॅमचं ऍक्च्युली कसं आहे की त्यांच्या काकी ज्या आहेत, काकी मला पर्सनली ओळखतात. आम्ही ऍक्च्युली एका सामाजिक संस्थेमध्ये काम करतो आव्हान मराठीमध्ये. तर तिथून मला काकींचा फोन आला होता की त्यांच्या मेघना मॅमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि काका आणि काकी दोघे ऑफिसला आले होते आणि त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं होतं. तर मेघना मॅमला मी हे विचारेन की मॅडम ज्यावेळी तुमचं रजिस्ट्रेशन झालं त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे आपल्या संस्थेकडून ज्या तुमच्या रजिस्ट्री मॅडम ज्या तुमच्या रिलेशनशिप मॅनेजर होत्या त्यांच्याकडून तुम्हाला सर्व्हिस कशा प्रकारे भेटली. ऍक्च्युली तुमचे वडील आणि काकी सोबत होत्या तरी पण तुमच्याकडे डिस्कशन असेल की आज हे स्थळ आलेलं आहे किंवा ते स्थळ आलेलं आहे. तर तुम्हाला अशी किती स्थळ काकाकींनी डिस्कस केली होती? ऍक्च्युली मला 4 ते 5 स्थळ सजेशन मध्ये आलेले. ओके. म्हणजे जास्त टाइम नाही घेतलेला. मी 2 ते 3 महिन्यामध्ये आमचं फिक्स झालं ना. हा. तर मी खूप स्थळ नाही बघितले. 3 ते अच्छा 4. 3 ते 4 तुमचं फिक्स झालं. आणि म्हणजे बेसिकली तुम्हाला एक ओव्हरऑल आता ऍक्च्युली खूप साऱ्या मुलींचा, कारण की जर तुम्ही बघाल तर मेघना मॅमचा प्रॉपर आपल्या वेबसाईट वरती त्यांचा फोटो आहे, त्यांचा बायोडाटा पूर्ण प्रॉपर आहे, जेणेकरून अजिंक्य सरांना पण पूर्ण माहिती मिळेल की जन्मतारीख किती आहे, त्यांचा फोटो आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला कुठे असं वाटलं होतं की म्हणजे फोटो कसा घ्यायचा, कारण की खूप साऱ्या मुलींचं असं असतं की त्या लोक फोटो घ्यायला नाही बोलतात. म्हणजे आम्हाला ज्यावेळी मुलाचा फोन येईल किंवा संस्थेकडून फोन येईल तेव्हा आम्ही तुम्हाला फोटो देऊ. तर आपल्या मुली त्यांना कन्व्हिन्स करतात, कारण की ज्या पण मुलीचा फोटो आपल्या साईटवरती आहे तुम्ही बघाल तर तुमच्या फोटो काही लग्न झालं तुमच्या लोगोचा वॉटरमार्क आहे, तर ते फोटो आपल्याकडे राहतो. तर तुम्ही याच्या मुलींना काय सांगाल की आपल्या संस्थेबद्दल की इकडे तुमचा फोटो किती सिक्युअर आहे किंवा तुमचा डेटा किती सिक्युअर आहे? डेटा आणि फोटो दोन्ही पण सिक्युअर आहे आणि मला ते सेफ वाटलं म्हणून मी ते फोटो दिले. जसं माझ्या काकींनी आणि काकांनी सांगितलं की बरोबर. तुमचा एकदम परफेक्ट आहे. बरोबर. ते टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. ओके. त्यामुळे आम्ही पण निष्काळजीपणाने फोटो वगैरे दिले आणि तसं काही झाले नाही की फोटो लीक झालाय किंवा काय असं काही ओके ओके. झालं. तर मॅडम आता तुम्ही ज्यावेळी लग्नासाठी बोलत होता तर ज्यावेळी मी काकांशी बोललो किंवा काकींशी पण बोललो त्यावेळी पण त्यांचं हेच चाललं होतं की आम्ही मेघनासाठी खूप दिवसापासून सर्च करतो. तर तुम्ही आता तुमचं लग्न आपल्याकडून तुम्ही म्हणता की किती महिन्यामध्ये झालं जेव्हा तुम्ही प्रॉपर ऍक्टिव्हिटी केली? 3 ते 4 3 ते 4 महिन्यामध्ये. मग त्याच्या अगोदर तुम्ही कोणत्या संस्थेकडे रजिस्ट्रेशन केलं होतं का तुमच्या वडिलांनी किंवा काकींनी? नाशिकमध्ये 1-2 संस्थेमध्ये केलेलं. ओके. पण तिथून आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स नव्हता भेटलेला. बरोबर. म्हणजे आम्हाला जिथून हवं होतं स्थळ कसं काय हवं होतं तसं भेटलं नाही. ओके ओके. अच्छा अच्छा. तर मी आता जे आपले व्ह्युअर्स होते त्यांना हे सांगू इच्छितो की लग्न ठरले.com कडे आपल्याकडे मुलं आणि मुलींची मिळून 20,000 स्थळं उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अनमॅरिड मुलं, अनमॅरिड मुली, डिवोर्सी मुलं, डिवोर्सी मुली अशा मिळून 20,000 टोटल स्थळं आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे जास्त स्थळं असल्यामुळे आपल्याकडे तो प्रॉब्लेम येत नाही की जसं आता मॅडम बोलले की त्यांनी अगोदर 2-3 संस्थांमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं मग त्यांना हवा तसा रिस्पॉन्स भेटला नाही किंवा स्थळं भेटली नाहीत. त्याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे की स्थळांची कमतरता. तर आपल्या संस्थेकडे स्थळांची कमतरता नाहीये. तर जे लोक आता लाईव्ह बघतायत किंवा ज्या लोकांना आपल्या संस्थेकडून फोन गेला असेल किंवा तुम्ही आपल्या संस्थेकडे वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की आपल्याकडे स्थळांची संख्या खूप आहे. त्यामुळे तुम्ही जसं मॅडम बोलल्या की बिंदासपणे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर आता मी अजिंक्य सरांकडे येत आहे, कारण की मुलींचं तर ठीक आहे की मुलींना सगळ्या खूप सारे भेटतात, पण मुलांचा खूप सारा म्हणजे म्हणतात प्रश्न असतात किंवा त्यांची खूप ठिकाणी फसवणूक झालेली असते की आम्ही या ठिकाणी पैसे भरले, त्या ठिकाणी पैसे भरले, नंतर फोन उचलत नाहीत, काय रिस्पॉन्स करत नाहीत. तर त्यासाठी मी अजिंक्य सरांशी आता थोडंसं बोलू इच्छितो. सर, तुम्हाला आमच्या संस्थेची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही कुठे बघितली? फेसबुकवर मी वडिलांनी मी ओके. ऑफिसमध्येच होतो. हा, हा. त्या दरम्यान त्यांचा फोन आला हा का असं असं आहे. बरोबर. तर एकदा ग्रो थ्रू ओके. मी एक ग्रो थ्रू केलं.
ओके. आणि थोड्या वेळाने विद्या मॅडमचा फोन आला. हा हा. त्यांच्याशी थोडं कम्युनिकेशन केलं. ओके. बोललो कसं काय डेटा काय माहिती. बरोबर बरोबर त्यांनी माझं आधार कार्ड घेतलं, पॅन कार्ड घेतलं, बरोबर व्हेरिफिकेशन केलं पुढे. Exactly. त्याच्यानंतर मग माझं रजिस्ट्रेशन केलं. बरोबर नंतर मला एक लॉगिन आयडी आला. बरोबर. त्याच्यानंतर मी स्थळ बघितली. ओके ओके माझं जवळजवळ 2-3 महिन्यात जमलं. ओके ओके ठीक आहे. तर तुम्ही आता अजिंक्य सरांकडून एक गोष्ट खूप नोटीस केली असेल की आपल्या संस्थेकडे जो पण मुलगा किंवा मुलगी येते आपण त्यांचं मी ऍक्च्युली ते विसरलो होतो. तर अजिंक्य सर फॅन बंद करणार मेन फॅन. तर अजिंक्य सरांकडून ते आपल्याला आता ऐकायला भेटलं की आपल्याकडे संस्थेकडे आधार कार्ड आणि आपण पॅन कार्ड व्हेरीफाईड सहज होतो. आणि सरांची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांना विद्या मॅडमनी पूर्ण प्रॉपर माहिती दिली. त्यांची पूर्ण माहिती घेतली नंतर मग त्यांची प्रोफाईल ऍक्टिव्हेट झालेली आहे. तर सर मग तुम्ही जे आता बोलला की तुम्ही आमच्या संस्थेबद्दल गोथ्रू केलं, तुम्ही आमच्या संस्थेबद्दल असे काय काय गोष्टी बघितल्या जेणेकरून तुम्हाला वाटलं की नाही खरोखर ही संस्था प्रामाणिक काम करते किंवा खरं काम करते किंवा अच्छा अच्छा ओके ओके. ऑब्व्हियसली तर सगळ्यांसमोरच आहे की सरांचं लग्न आपल्या संस्थेत झालेलं आहे. ओके. हा एक महिना झाला की महेश यांचे वडील जे आहेत महेश काकांचा मला फोन 2-3 वेळा आला पण मला काही कारणास्तव यायला नाही जमलं. नाही तर तुमच्या लग्नामध्ये आम्ही तुम्हाला मंगळसूत्र गिफ्ट करायला येणार होतो. त्यासाठी सॉरी. पण ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही पण भरण्याची आला ते पण खूप एक चांगली गोष्ट आहे की आणि असेच मी सगळे कपल्सला पण एक सांगू इच्छितो की तुमचं जर लग्न होत आहे तर तुम्ही ठीक आहे तुम्ही कॅमेरा समोर येऊ नाही शकत आहे पण कमीत कमी संस्थेला कळवा जेणेकरून आमचा आत्मविश्वास वाटतो की आमच्या संस्थेकडे जास्तीत जास्त लग्न होत आहेत. ठीक आहे. आणि सर दुसरी गोष्ट मला हे इच्छित होतं की तुम्हाला जेव्हा संस्थेमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यावेळी म्हणजे तुम्हाला सर्व्हिस कशी घेतली म्हणजे ना की युजर नेम पासवर्ड आपल्या ऍप्स वगैरे सर्व गोष्ट. काही एरर्स वगैरे आले नाही कधी. ओके. वेबसाईट चेक करताना किंवा प्रोफाईल बघताना वगैरे कसे वेबसाईट व्यवस्थित वर्क होत ओके. ओके ओके. किंवा सगळ्या फ्रॉड सारखं वगैरे पण काय झालं नाही. मग एखाद्याला फोन केला. हा हा हा. आजकाल असे फ्रॉड फोन होतात. एक्झॅक्टली 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 फोन करतात हा लग्न करायचं हे करायचं. Exactly. कोणी पैसे मागतात एक्झॅक्टली. आणि नंतर ब्लॉक वगैरे करतात. असं बरोबर. काही झालेलं नाही. बरोबर बरोबर आपण एक विश्वास ठेवून इथे नोंदणी करू शकतो. एक्झॅक्टली. आता जो सरांनी जो विषय म्हणला त्या विषयावर तुम्ही माझा अगोदरचा एक व्हिडिओ पण बघितला असेल की खूप साऱ्या संस्था आहेत ज्याचा सरांनी जो एक्सपिरियन्स सांगितला की ते लोक मुलींचा फोटो दाखवतात त्याच्यानंतर बोलतात की या मुलीला तुमचं स्थळ आवडलेलं आहे आमची एवढी फी आहे ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग ते लोक पैशाची मागणी करतात. पैसा आता त्याच्यामध्ये काय होतं माणसाला काय वाटतं की आता यांच्याकडे स्थळ आहे तिकडे माझं लग्न तर होणारच आहे म्हणून मग तो माणूस काय करतो तिकडे त्यांच्याकडे पैसे भरतो आणि नंतर नेक्स्ट डे पासून तुमचा नंबर ब्लॉक केला जातो. तर अशा ठिकाणी आपली माणसं काहीच करू शकत नाही. मग त्यावेळी माणूस काय बोलतो ठीक आहे ना माझे 2-3 हजार रुपये गेले तर जाऊ दे वगैरे सर्व. तर आणि ह्या सर्व गोष्टींचा जो त्रास असेल तो आम्हाला होतो. आम्ही प्रामाणिक काम करतोय. आता आज जर आपण मंगळसूत्र देतोय जे आपण कपलला इन्व्हाइट करतो त्याच्या पाठीमागचं रिझन तेच आहे की लग्न ठरले ऑटोमॅटिक संस्थेतर्फे लग्न होत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळेच आपण कपल्सना इकडे बोलवतोय आणि त्यांना आपण मंगळसूत्र गिफ्ट करतोय. तर सर दुसरी गोष्ट तुम्हाला मी हे विचारेन की तुमचं लग्न किती महिन्यामध्ये जुळलं? लग्न जुळलं आमचं 2-2.5 महिन्याच्या आत आमचं बोलणी झालं. ओके. फक्त लग्न करायचं थोडा काही उशिरा झाला. 5-6 महिने लेट. अच्छा अच्छा ओके. आणि जुळणी बघणं वगैरे ते 2-3 महिन्यात झालेलं. अच्छा अच्छा. आणि तुम्ही किती प्रोफाईल्स वेबसाईटवरून घेतल्या होत्या? मिनिमम 13-14 प्रोफाईल बघितल्या. ओके ओके. आता तुम्ही आपला परवाचाच व्हिडिओ बघितला त्यांनी कमीत कमी 7 ते 8 प्रोफाईल घेतल्या होत्या आणि सरांनी 13 ते 14 प्रोफाईल सोबत सरांचं लग्न दिलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की मुलांचं खूप सारं असतं की त्यांना ज्यावेळी 8-10 प्रोफाईल्स किंवा 15-20 प्रोफाईल्स मधून ज्यावेळी त्यांना तो रिस्क कारण की शेवटी मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकाची एक अपेक्षा आहे की त्यांना कशा प्रकारचं सण हवंय काय हवंय. तर आपण आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. मला तुम्हाला सर्व म्हणजे आता मुलं बघतायत मुली बघतायत किंवा पालक बघतायत कारण की खूप लोकांचं हेच असतं की 10 लोकांकडून त्यांना जर रिस्पॉन्स नाही भेटला किंवा नाही बोलल्या मुली किंवा फॉर एक्झाम्पल मुलगी बोलली की आम्हाला स्थळ पसंत नाही एक्सवाईझेड काही गोष्टी असतात तर मग त्यावेळी ते लोक नाराज होतात आणि नंतर मग ते बोलतात की तुमच्याकडे मुलींकडून प्रॉपर रिस्पॉन्स येत नाहीये वगैरे. तर त्या लोकांना मला हे सांगायचं की आपण कोणती गोष्ट घेताना म्हणा किंवा कोणती गोष्ट चूज करताना आपण खूप साऱ्या ठिकाणी जातो किंवा खूप साऱ्या गोष्टी बघतो त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीला हो किंवा नाही बोलतो घ्यायचं की नाही बोलतो. तर हा तर लग्नाचा विषय आहे. याच्यामध्ये 100% मुलगा पण विचार करतो आणि मुलगी पण विचार करते. तर लग्न ठरले.com या संस्थेचं एक प्रामाणिक काम आहे की तुम्हाला जास्तीत जास्त स्थळांची उपलब्धता करून देणं
जेणेकरून तुमचं लग्न लवकरात लवकर होतं आणि जुळतं. तर हे होतं माझ्या घरी आणि सरांनी पण खूप सारे बोलले. तर आता आपले सर आहेत श्रीधर पाटील सर. त्यांना तुम्ही खूप कस्टमरच्या इंटरव्ह्यू घेताना बघितलं असेल, प्रत्येक मेळाव्यामध्ये बघितलं असेल, इव्हन मंगळसूत्र गिफ्ट करताना बघितलं असेल. तर सरांना पण काही 2 शब्द आपल्या जे आता व्ह्यूअर्स बघतायत त्यांना बोलायचे 2 शब्द. तर मी सरांना आता इन्व्हाइट करतो. सर 2 शब्द त्यांचे बोलतील. श्रीधर सर. बरेचसे काही माझे सर्वांसाठी एक मार्गदर्शन आहे. ठीक आहे. तो पहिली गोष्ट अशी की वधू असो किंवा वर, वधू असो किंवा वर म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी जेव्हा स्थळ शोधतात तेव्हा एकतर ते फारच अपेक्षा ठेवून बसतात स्वतःच्या स्थळाकडनं की बाबा मी आता लॉग इन केले तर मला समोरून स्थळ येईल. हे फारच चुकीचं आहे. म्हणजे मुलगी असेल एखाद्या वेळेस तिने एक्सपेक्ट केलं तर गोष्ट वेगळी आहे, तिची अशी अपेक्षा असेल तर गोष्ट वेगळी ठरते. पण मुलाला नेहमी समोरून अप्रोच करणं भाग आहे. तुम्ही फक्त प्रोफाईल बनवली आणि तुमचं प्रोफाईल जाता याचा अर्थ समोरून रिस्पॉन्स येईल असं नाहीये. तुम्हाला प्रयत्न करायचे. आता प्रयत्न करायचे म्हणून सांगितल्यावर ते प्रयत्न करतातही, पण 4 आणि 5 स्थळ बघणारे मग निराश होऊन बसणार असं नाहीये. आपल्याकडे जवळपास 6,000 किंवा 7,000 8,000च्या आसपास मुलींचे स्थळ आहेत. तुम्ही जर 4-5 मुली बघून हे ठरवणार असाल की आता तुम्हाला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह भेटणार नाहीये, तर मग राहिलेल्या 7,000 काय काय तिथून तुम्ही एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर येत असेल आणि जर तुम्ही निराश होऊन बसत असेल घरी, तर मात्र लग्न जुळणारच नाहीये. लग्न ठरले .com एक प्रामाणिक हेतू हाच आहे, आता जसं सरांनी सांगितलंय, की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त मुला मुलींचा डेटा पोहोचवायचं काम आहे. पण त्या डेटा पर्यंत जर तुम्ही स्वतःहून पोहोचतच नसाल, तर मग संस्थेचा अर्थ काय? समजलं? तुम्हाला कुठेतरी तुमचं पण इनपुट आहे. एकदा संस्थेमध्ये रजिस्टर केलं, मेंबरशिप घेतली, की त्यानंतर तुमचं कार्य हे आहे की तुम्ही पण स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. आता शेतकऱ्याची लग्न जुळत आहेत. ठीक आहे. 7वी पास मुलाचा एक ग्रॅज्युएट झालेली मुलगी भेटली. ती काय सहजच भेटली असेल का? ऑब्व्हियसली त्यांनी बरीचशी स्थळं बघितली आहेत. त्यांनी फार नाही तर कमीत कमी 100 स्थळं बघितली. त्यानंतर त्यांना कुठे एक स्थळ भेटलं जिथे त्यांच्या अपेक्षा पण पूर्ण झाल्यात आणि ते स्थळ पण त्यांना मॅच झालं आणि मग दोघांचं इतकंच ऍडमिशन चांगलं होतं की त्या लग्नामध्ये त्या मुलीच्या आई नसताना सुद्धा त्या मुलीचं लग्न गेलं. म्हणजे मी असं कुणाला आव्हान करत नाहीये. पण इतकं त्या दोघांचं कनेक्शन चांगलं झालं होतं. मुलगा जरी 7वी पास होता तरी पण मॅडमने ते बघितलं, त्या मॅमने हे बघितलं की मुलगा जरी कमी शिक्षण झालेला असला तरी कर्तृत्ववान आहे, स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतोय, स्वतः पैसा कमवतोय चांगला, मग शिक्षण कशाला बघायचं. त्या हेतूने मग त्यांनी होकार दिला. सो जर तुम्ही कुठे मुलगा असून मुलीच्या अपेक्षेकडे बघून किंवा कुठेतरी तुम्ही कमीपणा स्वतःला कमी समजत असाल आणि अप्रोच करतच नसाल, तर मग तिथे तुमची गाडी पुढे जाणारच नाहीये ना. तुम्हाला तर ते मॅच होणारच नाहीये जोपर्यंत तुम्ही अप्रोच करत नाही प्रॉपरली. सो मुलांना माझ्याकडनं हे मार्गदर्शन राहील की तुम्ही जेव्हाही अप्रोच करताय एका डिसेंट वे मध्ये अप्रोच करा. ठीक आहे. मुलीला फटाफट कॉलवर कॉल करणे हे पण फार चुकीचं. पहिला अप्रोच तुमचा एक्स्ट्रावरती असू दे, है ना, एक डिसेंट अप्रोच असू दे, कारण तुम्हाला पुढे लाईफ करायची. सुरुवातीतच तुमचं इम्प्रेशन जर चुकीचं पडत आहे, ती व्यक्ती समोरची मुलगी जी आहे ती होकार देईल नाकार देईल ते तर दूरची गोष्ट आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू सुद्धा करणार नाही कॉलवरती किंवा व्हॉट्सअपवरती. बाकी सांगायचं झालं तर पालकांचं कसं असतं की मुलींचे काही नंबर घेतले, की त्यांनी मग समजा 4-5 नंबर घेतलेत आणि त्यांनी सांगितलं की माझं लग्न झालंय. आता इकडे मुलींना पण मी काहीतरी सांगेन, पण पालकांना हे सांगायचं आहे मला की समजा तुमचं आधी स्वतः तुमची प्रोफाईल तुम्ही बघितली पाहिजे, मुलाची प्रोफाईल तुम्ही बघितली पाहिजे, त्याला मॅच असेल असं स्थळ तुम्ही पाहायला पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात आधी ते महत्वाचं आहे. अपेक्षांना कुठेतरी 19-20 असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जिकडे अगदीच 360 डिग्रीचा चेंज आहे, मुलीची अपेक्षा फार भयानक वेगळीच आहे आणि तुम्ही अप्रोच करायचा प्रयत्न करता, अशा केसमध्ये समोरून नकारच येणार आहे. आणि जेव्हा कोणत्याही मुली असं सांगतात ना, ज्या आपल्या वेबसाईटवर रजिस्टर आहेत, जे असं सांगतात की नाही माझं तर लग्न झालेलं आहे, प्लीज मला कॉल करू नका, हा इनडायरेक्टली त्यांचा नकार असतो. लग्न त्यांचं झालेलं नसतं. पण आम्ही जेव्हा त्यांना कॉल करून सांगतो मी तुम्ही असं का सांगितलं, तर म्हणे सर मग परत ते लोक रिझन विचारणार, मग फाटला करत फॉलोअप करत बसणार आमचा, सारखे फोन करत बसणार. त्यापेक्षा आम्ही हेच सांगतो की आमचं लग्न झालंय, आम्हाला फोन करू नका. ते पालकांना सांगायचं हे आहे की तुम्ही भीड गमावू नका. तुमच्याकडे भरपूर स्थळं आहेत, ती तुम्ही जाऊन पहा ना. ठीक आहे. 4-5-6 स्थळांनी तुम्हाला नकार दिला म्हणून तुमचं लग्न होणार
नाहीये मुलाचं किंवा पाल्याचं असं नाही. तुम्ही प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत हे सांगायचं. ठीक आहे. अजून मुलींना स्पेशली हे सांगायचं आहे मला लाईव्ह की बघा कोणतंही स्थळ जे पण तुम्ही तुमचं स्थळ जर तुम्ही वेबसाईटवरती टाकत असाल त्याला जर फोटो नसेल तर तुमच्या काळापर्यंत जास्त मागणी येणारच नाही. जोपर्यंत तुमचं काय म्हणतात त्याला एक बुकचं फर्स्ट पेज इज युअर फोटो है ना. जर फोटोज त्यांना दिसत नसेल तर पुढे रिलायबिलिटी हे म्हणजे ट्रस्टवर्दी आहे की नाही प्रोफाईल हा प्रश्न मुलांना नाही येत. ठीक आहे. तेव्हा तुम्ही ट्रान्सपरंट होऊन आपला जो फोटो आहे तो दाखवायला हवा प्रोफाईलवरती जेणेकरून मुलांना निर्णय घेणं सोपं होईल आणि त्यांच्याकडे जास्तीत जास्त मुलांचे अप्रोचेस तुम्हाला येतील. ठीक आहे. आणखीन आय थिंक मला वाटतं बऱ्यापैकी मुद्दे कव्हर झालेले आहेत जे मला सांगायचे होते कारण हे अनुभव आम्हाला क्लायंटचे व्हिजिटला येतात त्यांच्या मुलाखतीतून म्हणा किंवा त्यांना भेटून हे समजतात आम्हाला. सो काही गैरसमज जे होते ते मी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे. बाकी तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती किंवा जे नंबर आहेत किंवा इंस्टाग्रामवरती नक्की विचारू शकता आम्हाला. सो ठरल्याप्रमाणे सरांनी आणि मॅम आपण मंगळसूत्र गिफ्ट करत आहोत सोन्याचं. या ना. हा फोटोज घेऊन ये. हा, घाला ना. स्क्रीनला बघू स्क्रीन. आपल्याला झाले. हा दोन बसा पुढे या. बसा बसा. थोडस जरा तिकडे वा म्हणजे थोडस तिकडे वा म्हणजे या या, बसा 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 तुम्ही मधून राहा. जाऊ, जाऊ, जाऊ. थोडा स्पीड बढ़ाओ. आहेत ते माहिती पुढे या ज्यांच्या जास्त आहे ते पाठी जा. ठीक आहे. चालू आहे ते. ठीक आहे. फोटो ठेवून घे. इकडे बघ मॅडम लाईव्ह चालू आहे. पाठी लगताय. फोटो घेऊन जातोय.
धन्यवाद. ही पूर्ण टीम आहे आपली. लग्न ठेवायची. आणि तुमची हे विनय. ते आल्यानंतर हा. very हे पूर्ण- good. हा. Thank you. kami rekam. Thank you. ही आमची पूर्ण टीम होती. Nah, नाही nah. चालत राहणार. Ini gimana?